and welcome JETKING चिंचवड. सो मीट अवर स्टुडंट क्रितेश चौधरी. सो क्रितेश, तू तुझ्याबद्दल थोडं आणखी सांगू शकतोस? My name is Kritesh Chaudhary. I'm living in Pune. I'm completed my BBA from Pratibha College and currently I'm pursuing MCC course in JETKING Institute Chinchwad. ओके. सो तुला JETKING बद्दल कोणी इन्फॉर्मेशन दिली? म्हणजे तू JETKINग मध्ये कधी, म्हणजे कसा काय आलास इथे? JETKINग इन्स्टिट्यूट मध्ये माझा एक फ्रेंड आहे, तो कोर्स परसिविंग होता. त्याने मला सजेशन दिलं की या ठिकाणी आमचा कोर्स आहे, या ठिकाणी प्लेसमेंट गॅरंटी वगैरे ते प्रोव्हाइड करतात. टेक्निकलचं नॉलेज, पीडीचं सेशन्स वगैरे होतात. सो मी या कोर्सला जॉईन केलं. ओके, ऑलराईट. सो तू JETKINगला कधी जॉईन केलंस? काय माझं ऍडमिशन नोव्हेंबर 2024 मध्ये झालं आणि 16 डिसेंबर 2024 मध्ये आमची बॅच सुरू झाली. ओके, ऑलराईट. सो ओव्हरऑल तुझ्या बॅच मध्ये किती स्टुडंट्स आहेत आणि ओव्हरऑल तुझ्या बॅच मधला एक्सपिरियन्स तू सांगू शकतो? माझ्या बॅच मध्ये एक 15 ते 16 स्टुडंट्स आहेत. तर त्यामध्ये सुरुवातीच्या 1 महिन्यामध्ये आम्हाला पीडीचं सेशन झालं. त्या पीडीच्या सेशन मध्ये आम्हाला संजय सरांनी गाईड केलं. संजय सरांनी आमचं कम्युनिकेशन, बॉडी लँग्वेज, परत इंटरव्ह्यू प्रिपरेशन कसं करायचं, रिझ्यूम कसा अपडेट ठेवायचा, त्याबद्दल त्यांनी आम्हाला नॉलेज दिलं. आणि त्यानंतर 1 महिन्याच्या नंतर आमचं टेक्निकल चालू झालं. आणि देन मग त्याच्यानंतर तुझा टेक्निकल स्टार्ट झालं, राईट? सो मग टेक्निकल मध्ये एक्झॅक्टली तुझी स्टार्टिंग कुठून झाली, म्हणजे काय एक्झॅक्टली तू शिकलास त्याच्यामध्ये? टेक्निकल मध्ये आम्हाला सरांनी हार्डवेअर सुरू केलं पहिले. हार्डवेअर मध्ये मग सरांनी आम्हाला हार्डवेअरचं पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर त्याचे प्रॅक्टिकल्स आम्ही स्वतः परफॉर्म केले. एक्झाम्पल जर असेल हार्डवेअर मध्ये प्रॅक्टिकल असेल तर सरांनी आम्हाला सीपीयू ओपन कसा करायचा, केस ओपन कसं करायचं, त्यामध्ये काय काय कोणत्या ठिकाणी हे असतात प्रोसेसर वगैरे सगळे माहिती दिली आणि ते आम्हाला स्वतः प्रॅक्टिकल परफॉर्म करायला लावलं. ओके, ऑलराईट. सो म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल तुझं JETKINगचा एक एक्सपिरियन्स सांगू शकतो? म्हणजे JETKINगचं एक एन्व्हायरमेंट कसं आहे? एन्व्हायरमेंट खूप छान आहे. या ठिकाणी प्रॅक्टिकल साठी वेगळे लॅब्स अवेलेबल आहेत, थिअरीसाठी वेगळे लॅब्स अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी सर वगैरे आम्हाला थिअरी लॅबमध्ये थिअरीचे सेशन्स होतात. त्यानंतर प्रॅक्टिकल आम्ही स्विच करतो. प्रॅक्टिकल लॅब्समध्ये आमचे प्रॅक्टिकलचे सेशन्स होतात. आपण प्रत्येक स्टुडंट्सला इंडिव्हिज्युअल पीसी दिला जातो, त्यावरती आम्ही आमच्या प्रॅक्टिकल परफॉर्म करतो. ओके, ऑलराईट. सो म्हणजे तुझ्या एक्सपिरियन्स प्लेसमेंट बद्दल थोडंसं सांगशील? तुझ्या प्लेसमेंट बद्दल सांगायचं झालं तर मी फर्स्ट टाइम वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला होता. म्हणजे एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. त्या ठिकाणी माझं रिजेक्शन झालं. मग त्यानंतर मी कुठं कमी पडलो हे आमच्या सरांनी सांगितलं. मग त्या गोष्टीसाठी आम्हाला सरांनी गाईड केलं. मग त्याच्यासाठी मी प्रिपेअर करून या सेकंड आयसोर्स कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि त्या ठिकाणी माझं प्लेसमेंट झालं. ओके, ऑलराईट. म्हणजे तुझे काही इथं प्रिपरेशन वगैरे काय करून घेतलं, म्हणजे JETKINग मधून काय वगैरे असं? त्याच्यासाठी सरांनी आमच्या म्हणजे क्लासमध्ये जसं सांगतात ऍडमिशन महिन्याला मॉक वगैरे व्हायचे, त्यामध्ये सरांनी आम्हाला असं सांगितलं की जे कमी पडते ते प्रिपेअर करा. आणि तसं आम्ही प्रिपेअर करून आता आमचं कम्युनिकेशन वगैरे व्यवस्थित प्रिपेअर झालेलं आहे. आणि टेक्निकलमध्ये पण आम्हाला तेजस सरांनी ते टेक्निकल शिकवलं. तर टेक्निकलमध्ये सरांनी आम्हाला जर एखादा प्रॉब्लेम आम्हाला समजला नसेल, एखादं प्रॅक्टिकल वगैरे समजलं नसेल तर ते 2-3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. ओके, ऑलराईट. सो मी एक तुला विचारू शकते, म्हणजे टेक्निकल मध्ये कसं आहे? म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला टेक्निकली कसं फक्त प्रॅक्टिकल शिकवलं जातं की ओव्हरऑल फक्त थेरॉटिकल आहे? टेक्निकल मध्ये सरांनी आम्हाला थिअरी सेशन साठी वेगळे लॅब्स आहेत आणि प्रॅक्टिकल सेशन साठी वेगळ्या लॅब्स आहेत. थिअरी सेशन मध्ये आम्हाला थिअरीमध्ये डिटेलमध्ये सांगितलं जातं आणि त्यानंतर प्रॅक्टिकल लॅबमध्ये आम्ही प्रॅक्टिकल स्वतः परफॉर्म करतो. जसं एक्झाम्पल हार्डवेअर जर असेल तर हार्डवेअर मध्ये आम्हाला असेंबल डिसेंबल आम्ही शिकवलं सरांनी पहिले सगळं. पीसी मध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात, सीपीयू वगैरे सगळं डिटेलमध्ये सांगितले. आणि त्यानंतर मग सरांनी आम्हाला स्वतः पीसी आणून दिला की हा तुम्ही ओपन करा, जॉईन करा. असेंबल डिसेंबलचं प्रॅक्टिकल आमचं परफॉर्म झालं होतं. ओके, ऑलराईट, व्हेरी गुड. सो म्हणजे तुझा एक्सपिरियन्स सांगू शकतो JETKINग बद्दल की नेमकं तुला एक्झॅक्टली तुला एक्सपिरियन्स काय आलाय JETKINग मध्ये? JETKINग इन्स्टिट्यूट चांगलं आहे करिअर गायडन्ससाठी. आपण या ठिकाणी जॉईन केल्यानंतर आपल्यासाठी करिअरचा स्टार्टअप होऊ शकतो. आपण IT इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण जॉईन होऊ शकतो. ऑलराईट, ठीक आहे. थँक्यू क्रितेश. म्हणजे तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं. तू खूप तुझा एक्सपिरियन्स शेअर केला चांगला. सो थँक्यू.